सुप्रभात मित्रांनो, मी पुन्हा एकदा आपणा सर्वांचे स्वागत करतो आपल्या भटकंती प्रेमी या यूट्यूब चॅनलमध्ये। आणि आज आपण जाणार आहोत गडद या ठिकाणी। गडद हे खेड तालुक्यातील एक निसर्गाच्या कुशीत बसलेले छोटेसे गाव आहे आणि आज आपण त्याची सैर करणार आहोत। या ठिकाणी थांबलो असता मला मित्राचा फोन आला आणि योगायोग म्हणजे तोही आज गडद या ठिकाणी त्याच्या फार्म हाऊसवरती आहे। नुकताच पाऊस सुरू झाल्यामुळे ओढे नाले पाण्याने भरून चालले होते। सकाळी लवकरच घरून निघालो होतो, त्यामुळे सर्वांना भूक लागली होती। त्यामुळे आम्ही आता फार्म हाऊसकडे जाण्याची वाट पकडली। पावसाला सुरुवात झालेली आहे आणि पाऊस म्हणलं की भजी हे समीकरण जमलेलं आहे। तर भजी करण्यासाठी आपल्याला जे साहित्य लागतंय ते या दुकानातनं आरती घेऊन येते। चला तुम्ही चला पाऊस चला 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 चला। तर फायनली मित्रांनो आपण पोहोचलेलो आहोत फार्म हाऊसवरती आणि या ठिकाणी आपण आता कॅम्पिंग करणार आहोत। तर आजचा आपला जेवणाचा मेनू ठरलेला आहे पनीरची भाजी आणि भजी। भूक लागल्यामुळे सर्व जेवणावरती तुटून पडले। मस्तपैकी पोटभर जेवण फार्म हाऊसवरती झाले। जेवणानंतर फार्म हाऊसवरती मस्तपैकी निवांतपणे मित्राशी भरपूर गप्पा मारल्या। गप्पा मारता मारता आम्हाला असे समजले की या ठिकाणी जवळच एक गडदुबाई देवीचं मंदिर आहे, ते पाहण्यासाठी आम्ही पुढे निघालो। काहीच वेळात आम्ही मंदिराच्या जवळपास पोहोचलो। मंदिरात जाण्यासाठी आम्ही जवळपास कुठला पर्यायी रस्ता आहे का ते शोधत होतो, परंतु आम्हाला काही गडदुबाई मंदिर कुठे खाली आहे का? पाय पाय जायला लागतं, जाता येईल का? सपाटे सपाटे वाटला हा ना, गाडी लावायला जागा
पुन्हा इथनच जायचं. मित्रांनो आपण फायनली आलो आहोत गडदुबाई या ठिकाणी. हा असा रोड आलेला आहे इकडनं चाकणवरून आल्यावरती मध्येच या ठिकाणी जाण्यासाठी एक छोटीशी वाट आहे. हे पहा, पावसामुळे ती वाट निसरडी झालेली आहे. तर या ठिकाणी सावकाश उतरायचंय आणि खाली गेल्यावरती आपल्याला मंदिर पाहायला भेटेल. झाडीझुडपातून गवतातून आम्ही वाट काढीत मंदिरापर्यंत जाण्याच्या रस्त्यावरती येऊन पोचलो. मित्रांनो फायनली आम्ही या ठिकाणाहून खाली उतरलो. पावसामुळे निसरडी वाट झालेली आहे आणि तुम्ही पुढं समोर आला की तुम्हाला एक नदी दिसेल आणि त्यानंतर ना इथं आहे ते कपारीमध्ये गडदुबाईचं मंदिर. चला तर मग. त्यानंतर आम्ही या ग्रामदेवतीचं म्हणजे आई गडदुबाईचं दर्शन घेऊन आजूबाजूचा परिसर निहाळीत बसलो. अतिशय सुंदर असं वातावरण या ठिकाणी झाले होतं. थोडा वेळ याच ठिकाणी निवांत बसून आम्ही पावसाची रिमझिम पाहत बसलो. खेकडा असं लपून बसलाय अटॅक मोड मध्ये. मित्रांनो हा एक खेकडा पाण्यामध्ये गेला. याला चिखलात गेला. देवांश सावकाश सावकाश चला, स्लीप होतय. राहू दे. नुकत्याच झालेल्या पावसामुळे वाट निसरडी झालेली आहे. तर थोडस या ठिकाणी येताना जपून यायचं. चला. घरी परतत असताना वाटेत आम्हाला एक छोटस असं मंदिर दिसलं. अतिशय सुंदर हे मंदिर होतं. तर मित्रांनो आजचा हा आमचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्की कळवा. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.